आपण नेक्स्ट व्हिडिओ बघत आहोत. व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत जे प्रॉब्लेम्स आहेत ते लिंटेल अँड छज्जाचे प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यासाठी आपण एक प्रॉब्लेम बघितला आहे. वर्कआउट क्वांटिटी फॉर रेन्फोर्समेंट इन द स्लॅब ऑफ छज्जा अँड लिंटेल ॲज शोन इन फिगर बिलो. तर ही फिगर आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला लिंटेल आणि छज्जा वरनं काय काढायचं आहे, तर आपल्याला स्लॅबच्या क्वांटिटीज काढायच्या, स्टीलच्या क्वांटिटीज काढायच्या आहेत. जर इथं तुम्ही बघितलं तर इथं 2 टाईपचे स्टील्स आहेत. त्याच्यामध्ये एक आहे हा एवढा पोर्शन म्हणजे 230/300चा आणि दुसरा आहे हा 600/75 mm चा. तर ह्या पोर्शनमध्येच आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यूज काढायच्या आहेत. ह्यालाच आपण लिंटेल आणि छज्जा आपला म्हणू शकतो. तर याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला आता हा सपोज विंडोच्या वरती जर असेल तर आपल्याला विंडोजची साईज ॲज्युम करायची आहे. तर इथं आपण लिहू शकतो ॲज्युम साईज ऑफ विंडो. तुम्ही डोअरच्या वरती सुद्धा ॲज्युम करू शकता किंवा विंडोच्या वरती. ॲज्युम साईज ऑफ विंडो किती आहे, तर स्टँडर्ड साईज घेतला आहे 1.2/2.1 1.2/1.2चा मी काय घेतला आहे, हा स्टँडर्ड साईज जो आहे तो आपण कन्सिडर केला आहे. त्याच्यानंतर इथं आपण वॉल थिकनेस पण स्टँडर्ड साईजचीच ॲज्युम केली आहे. वॉल थिकनेस इज इक्वल टू 300 mm मीन्स 0.3 मीटर. तर आपण हे सगळं ॲज्युम केलेलं आहे. तर इथं स्टँडर्ड तुम्ही इथं साईज चेंज केला तरी चालेल, 1.5/1.2 घेतलात तरी चालेल. म्हणजे काही तसं हे नाही आहे, प्रॉब्लेम्स नाही आहेत. त्यामुळं आपल्याला जसं हवं आहे तशा वेळेस आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. तर इथं आपल्याला काय फर्स्ट कन्सिडर करायचं आहे, कन्सिडर लिंटेल ॲज अ स्मॉल बीम. आपण काय करायचं आहे, लिंटेल जो आहे हा स्मॉल बीम आहे असं आपण कन्सिडर करायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला आपण हे असं कन्सिडर केलेलं आहे. तर इथं तुम्हाला दिसेल आता, तर आपल्याला विड्थ ऑफ विंडो काढायची आहे. आता इथं हा जो लिंटेलचा पार्ट आहे, जर तुम्ही बघितलं तर आपला लिंटेलचा पार्ट कुठं असतो, तर आपला टॉपला असतो. आता हा सपोज माझा लिंटेलचा पार्ट आहे, हा विंडो झाला. तर ही विंडोची साईज झाली आपली, ठीक आहे. ही काय झाली, आपली विंडोची साईज झाली आणि हा वरचा आपला लिंटेल झाला. तर आपल्याला ही एवढी थिकनेस माहिती असायला पाहिजे. तर आपलं ही साईज आपण घेतली आहे, ही किती आहे, तर 1.2 आहे. प्लस ह्या वॉल थिकनेस ज्या असणार आहेत त्यासुद्धा आपल्याला काय करायच्या आहेत, कन्सिडर करायच्या आहे. मग आपली जी वॉल थिकनेस असणार आहे ती टोटल कन्सिडर न करता आपल्याला, आपण तुम्हाला मी सांगितलं होतं लास्ट टाईम जर आपले प्रॉब्लेम्स बघितले असतात, तर हा बेअरिंगचा पार्ट असतो. हा बेअरिंगचा पार्ट किती असतो, तर 150 असतो, ठीक आहे. 150 mm असतो. तर आपलं हे किती होणार आहे दोन्ही, तर 0.3 होणार आहे आणि हा 1.2. हे बेअरिंग असतं. स्टँडर्ड तुम्हाला सांगितलं होतं की त्याची हाईट जी असणार आहे ती 150 mm स्टँडर्ड असते. ती जेवढी हाईट असते तेवढीच इथं आपला बेअरिंग असतो आणि ही वॉल थिकनेस झाली, ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा आपण इथं जर तुम्ही बघितलं, ह्या फिगरमध्ये जर तुम्हाला दिसत असेल तर इथं तुम्हाला 3 टाईपचे स्टील दिसतात, टॉप, बॉटम आणि स्टिरअप्स. तर पहिलं आपण टॉपसाठीचं स्टील जे असणार आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. तर फर्स्ट मेन बार ॲट टॉप. जर मी घेतला मेन बार ॲट टॉपसाठीचा फॉर्म्युला काय आहे, L इज इक्वल टू टॉपसाठीचा, टॉपसाठीचा फॉर्म्युला काय, L इज इक्वल टू टोटल लेंथ -2 इंटू कवर प्लस 18/5. आता आपल्याला इथं टोटल लेंथ काढायची आहे. टोटल लेंथ काढताना विड्थ ऑफ विंडो प्लस बिअरिंग करायचं. तर विड्थ ऑफ विंडो 1.2 प्लस बिअरिंग 0.15 प्लस 0.15 दोन्ही साईडचा, म्हणजे किती आलं आपलं बघा, 1.5 आन्सर येईल. 1.5 मीटर. तर आपण ते MM मध्ये कन्सिडर करूया. L इज इक्वल टू 1500 -2 इंटू कवर. कवर किती असणार आहे, तर आपण आता कशासाठीचा कवर बघणार आहे, तर पहिला आपण बीम घेतला, ठीक आहे. तर बीमसाठीचा जो कवर असणार आहे तो आपण कन्सिडर करायचा आहे. तर बीमसाठीचा कवर किंवा बीमसाठीचाच कवर आपण कन्सिडर करूया. बीमसाठी किती आपला स्टँडर्ड कवर असतो तो आपण कन्सिडर करूया, ठीक आहे. तर बीमसाठीचा स्टँडर्ड 25 आहे. 25
प्लस 18 × 5. 5 आता टॉपसाठीचे किती आहेत तर 10 आहे. 10 तुम्ही इथं वरतीच लिहू शकता. इथं ते आपण हे इथं घेतलेलं आहे, इथंच लिहू शकता. ॲज्युम कवर फॉर बीम किती आहे 25 mm. इथं तुम्ही नोट डाऊन करू शकता. ठीक आहे, जिथं फिगर होते त्याच्या खालीच नोट डाऊन केलं तरी चालेल. आता लेंथची व्हॅल्यू बघा आपली किती येते, तर ती आली 1630 mm, 1.63 मीटर ही लेंथ झाली. त्याच्यानंतर आपण आता ह्याच्या मेनला टॉपला किती आहेत 2 बार्स आपल्याला दिलेले आहेत, त्याच्यामुळे नंबर ऑफ बार काढायची आता गरज नाही आहे. तर नेक्स्ट बघूया आपण पुढं काय कोणती क्वांटिटी काढायची आहे. तर पुढं आपल्याला ह्याची क्वांटिटी काढायची आहे, बॉटमसाठीची काढायची आहे. मेन बार फॉर बॉटम लिहून घेऊया आपण. नेक्स्ट क्वांटिटी मेन बार फॉर बॉटम. तर त्याच्यासाठी L इज इक्वल टू टोटल लेंथ मायनस 2 × कवर प्लस 18 × 5. आता टोटल लेंथ आपण जी काढली आपल्या दोन्ही साईडला सेमच विड्थ आहे, त्याच्यामुळं आपण जी मगाशी काढली आहे ना आपली 1500 मायनस 2 × कवर, आता कवर 25 आहे प्लस 18. 5ची व्हॅल्यू आता बॉटमसाठी किती आहे बघा, आता 12 आहे, ती घेतलेली आहे आपण. ठीक आहे, तर किती आली 166 mm मीन्स 1.626 मीटर. ठीक आहे, आता हे झाले. त्याच्यानंतर थर्ड अजून काय काढायचं आहे तर स्टिरअप्स काढायचे आहेत तिथं. ठीक आहे, स्टिरअप्सची क्वांटिटी काढायची आहे. स्टिरअपची लेंथ इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट A + B प्लस 24 5. आता इथं आपल्याला A + B काढायचं आहे. आपल्याला कवर माहिती आहे A इज इक्वल टू A आता मी घेतला 230 मायनस 2 × कवर 180 आणि B साठी 300 मायनस 2 × कवर 250. ठीक आहे, देअरफॉर L इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 180 प्लस 250 प्लस 24 × 5. 5 आता स्टिरअपसाठी किती आहे 8 आहे. किती आलं 1052 mm. ठीक आहे, मीन्स 1.052 मीटर. आता नंबर ऑफ स्टिरअप्स आपल्याला नाही आहेत, तर नंबर ऑफ स्टिरअप्स इज इक्वल टू काय आहे टोटल लेंथ मायनस 2 × कवर डिवाइड बाय स्पेसिंग प्लस 1. आता टोटल लेंथ दोन्ही साईडची आपली जी आहे ती म्हणजे बेअरिंग साईड आपण बघितली आहे किती 1500 मायनस 2 × कवर डिवाइड बाय स्पेसिंग किती असणार आहे तर आपलं ह्याच्यासाठी 150 आहे स्टिरअपसाठी, ते घेतलं मी. $10.67 त्या राऊंड फिगर केली मी 12 नंबर ऑफ बार्स मी इथं कन्सिडर केले. ठीक आहे, 12 करा 11 करा डिपेंड्स आहे, म्हणजे आपल्याला जसं आहेत त्या वाईज आपण करू शकतो. तर हा झाला आपला एक पहिल्यांदा बीमसाठीचा. आता नेक्स्ट काय कन्सिडर करायचं आहे, इथं आपण कन्सिडर काय केलं आहे कन्सिडर लिंटेल ॲज अ स्मॉल बीम, म्हणजे हा पोर्शन आहे तो स्मॉल बीम कन्सिडर केला आहे. आता हा पोर्शन आहे तो काय करायचा आहे ॲज अ स्लॅब कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे, तर इथं पण नेक्स्ट काय करायचं आहे कन्सिडर छज्जा ॲज अ स्लॅब जो छज्जाचा पोर्शन आहे तो स्लॅब म्हणून आपण काय करायचं आहे कन्सिडर करायचं आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये आपण स्लॅबच्या 2 क्वांटिटी काढतो, एक मेन स्टील आणि डिस्ट्रीब्युशन स्टील. सेम तशाच आपल्याला इथं 2 क्वांटिटीज काढायच्या आहेत, पहिला मेन स्टीलची काढायची आणि त्याच्यानंतर मग डिस्ट्रीब्युशन स्टील काढायची. तर त्याच्या अगोदर आपल्याला लेंथ काढून घ्यायची आहे पहिली. जर तुम्ही स्लॅब बघितलं तर स्लॅबची आपल्याला लेंथ फर्स्ट काढून घ्यावं लागणार आहे. तर त्याच्यासाठी
पहिला काय करायचं, तर आपण जे LX आणि LY करत होतो ना त्यावेळेस आपण करून घ्यायचं आहे. जर आपण 3D बघितला स्लॅबचा तर तो कसा होणार आहे, हा माझा पोर्शन झाला आणि हा असा असतो, म्हणजे छज्जाचा जो वरचा स्लॅब असणार आहे तो अशा टाईपमध्ये आपला असतो. ठीक आहे, इथं जर तुम्ही बघितलं असेल तर अशा टाईपमध्ये असतो. तर हा ही आणि ही आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, तर ही व्हॅल्यू म्हणजे कुठली असणार आहे, तर 1.2 जी विंडोची आपली विड्थ असते, ती विंडोची लिंटलसाठी जी आपण कन्सिडर केली आहे ती आपल्याला घ्यावी लागणार आहे, म्हणजे 1.5 मीटर. ठीक आहे, पण ही जी आहे ही कशी घ्यायची, तर आपल्याला इथं दिली आहे बघा त्यांनी, ही 600 प्लस इकडचा 230 करायचं आहे, म्हणजे लेंथ येणार आहे तुमची. ठीक आहे, तर ही लेंथ किती येते बघा, 600 प्लस 230 म्हणजे 830 आपल्याला काय येणार आहे, इकडची व्हॅल्यू येणार आहे 830 mm म्हणजे 0.83 मीटर. ठीक आहे, आणि ही 1.5 आहे. 3D जर बघितला तर असं, म्हणजे इथं असा आपला हा विंडोचा असा पोर्शन येऊ शकतो किंवा इथं असा हा विंडोचा पोर्शन येऊ शकतो, बाहेर जातो ना तो छज्जा. त्यामुळे 3D मी अशा टाईपमध्ये काढलं आहे. हे व्हॅल्यू इकडं तिकडं होऊ शकतं, डिपेंड आहे. मग आता त्याच्यामध्ये फर्स्ट आपण मेन बार घेऊया, मेन बार किंवा मेन स्टील. ठीक आहे, मेन बार ऑर मेन स्टील. तर त्याच्यासाठी लेंथ इज इक्वल टू टोटल लेंथ मायनस 2 इंटू कवर प्लस 18.5. आता इथं कवर आपल्याला परत अज्युम करायचं आहे स्लॅबसाठीचं. अज्युम कवर. आता आपण कवर किती अज्युम करणार आहे स्लॅबसाठी, तर तुम्ही आता परत आपण स्टँडर्डच वापरायचं, कारण की आता आपण ह्याच्यासाठी स्टँडर्डच कवर घेतलं होतं, तर त्यावेळेसच आपण स्टँडर्ड कवर जे असणार आहे तेच आपण इथं यूज करायचं आहे. ठीक आहे, मग त्याच्यासाठी आपलं जे कवर असणार आहे स्लॅबसाठी ते किती आहे, तर 15 mm स्टँडर्ड कवर आहे, तर तेच आपण इथंसुद्धा कन्सिडर करायचं आहे. तर कवर इज इक्वल टू 15 mm इथं तुम्ही लिहून ठेवा ते. ठीक आहे, तर ते व्हॅल्यूज इथं घाला. तर टोटल लेंथ तुम्ही ह्या जर डिरेक्शननं घेतला, ही जर व्हॅल्यू घेतली तर नंबर ऑफ बार काढताना ही घ्यायची, जर ही घेतली तर ही नंबर ऑफ बार काढताना घ्यायची, कुठलीही घेऊ शकतात. तर सपोज मी ही घेतली, म्हणजे 1500 मायनस 2 इंटू कवर किती आहे 15 आहे, प्लस 18 इंटू 5 किती आहे 8 आहे. ठीक आहे, बघा किती येते व्हॅल्यू, तर 1614 mm. ठीक आहे, तर नंबर ऑफ बार इज इक्वल टू टोटल लेंथ मायनस 2 इंटू कवर डिवाइड बाय स्पेसिंग प्लस 1. ठीक आहे, तर टोटल लेंथ आता ही आपण इथलं घेतली म्हणजे ही येणार 830 मायनस 2 इंटू कवर डिवाइड बाय स्पेसिंग किती आहे, तर 100 प्लस 1. म्हणजे 9 आले. ठीक आहे, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन स्टील. आता मेन स्टील झालेलं आहे, आता आपण काय करतो डिस्ट्रीब्युशन स्टील काढतो. डिस्ट्रीब्युशन स्टीलसाठीचे नंबर ऑफ बार्स बघा, L इज इक्वल टू टोटल लेंथ मायनस 2 इंटू कवर प्लस 18.5. तर टोटल लेंथ आता इथं आपण किती घेतली आहे 1500 घेतली, मग इथं 830 येणार आहे. 830 मायनस 2 इंटू कवर प्लस 18 इंटू 5. नंबर ऑफ बार जसा सेमच फॉर्म्युले आहेत, फक्त इथं आपल्याला आपण जे घेतो त्याच्या अपोजिट आपल्याला ते इथं घ्यायची आहे, आणि तेवढं लक्षात ठेवलं तरी आपलं काय होतं, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात.
सोपे आहेत प्रॉब्लेम्स, काही अवघड नाही आहेत, फक्त फॉर्म्युले पाठ असायला पाहिजे तेवढंच आहे इथं, नाहीतर तुम्ही काही हे नाही आहे. मी 10.8चं 12 केलं, राऊंड फिगर केली, 11 केलं तरी चालेल. आता हे झाल्यानंतर आपल्याला बार बेंडिंग शेड्यूल प्रिपेअर करायचं आहे. बार बेंडिंग शेड्यूल जसं आपण कायम प्रिपेअर करतो तशा वेळेसच आपण प्रिपेअर करायचं आहे. ओके, तर इथं मी बार बेंडिंग शेड्यूल प्रिपेअर केला आहे. सिरियल नंबर, डिस्क्रिप्शन नंबर, लेंथ, टोटल लेंथ, डायमीटर, वेट अँड टोटल वेट. तर आपल्याला इथं 2 आपला एक पार्ट होणार, लिंटेलचा आणि छज्जाचा. तर लिंटेलच्या पार्टमध्ये मेन बार, टॉप, बॉटम, त्याच्यानंतर स्टिरप्स. तर त्याचे आपण नंबर्स लिहून घेतले, त्याच्या लेंथ लिहून घेतले. तर त्याच्या पुढं आपण काय करतो आहे, त्याचा कॅल्क्युलेशन पुढचं जे आहे ते काढतो आहे. ठीक आहे, तर इथं टोटल लेंथ आली माझी, तर 5 किती आहे टॉपसाठीचा, तर 10 आहे. ठीक आहे, आणि बॉटमसाठीचा 12 आहे, स्टिरप्स 8चे आहेत. तर आपण पुढच्या सुद्धा व्हॅल्यूज काढून घेऊया सगळ्याच, जे काय येतात ते बघूया. ठीक आहे, ओके, मी त्या व्हॅल्यूज काढून घेते आता. तर इथं मी सगळ्या व्हॅल्यूज घातलेल्या आहेत आणि त्याच्यावरनं टोटल वेट काढलेलं आहे. तर टोटल वेट फॉर लिंटेल आणि छज्जाचं किती येते, तर 22.936 kg. तर ते राऊंड फिगर जर मी केली तर 24 kgपर्यंत आपले काय होणार आहे. मी राऊंड फिगर इवन नंबरला केले, तर इवन नंबरला केलं तर 24 होतं आहे. जर तुम्ही हे असंच कन्सिडर केलं तर 22.93 मीन्स 23 kgपर्यंत आपल्याला लागणार. स्टीलचं जे क्वांटिटी असणार आहे ती लागणार आहे फॉर लिंटेल अँड छज्जा. तर इथं तुमचा हा म्हणजे पूर्ण ह्याचा सिलेबस झालेला आहे. 3रा चॅप्टर हा आपला आता संपलेला आहे. आपण उद्यापासून आपला 4था चॅप्टर जो आहे तो चालू करत आहोत. याच्याशी रिलेटेड मी अजून एक काही प्रॉब्लेम्स जे आहेत ते तुम्हाला जर असाइनमेंट म्हणून देणार आहे, तर ते तुम्ही सॉल्व करा. त्याच्यात जर काही डाऊट असतील तर मला विचारा. ओके, थँक्यू.